पसारा इकडं टाकला आणून हिला म्हणलं आता तुझ तू लाव नाहीतर काही कर. इकडच्या घरात नाही इकडं बी पोरीला बी लावले काम पुसायला भांडी ही ना कालच्यानं नुसतं लावलाय राडा इकडं. एवढ्या फ्रीज सगळी जागा आटली काय आता हे मुंबईतल्या घरात राहिल्याने झालं हिला. अचानक म्हणली आता एवढ्यात मी कसं तिथं झोपायची असं झालं आणि तसं झालं खरंच बेकार लय बेकार होतं अहो घरात गुद मारलं गोद मारल्यासारखं व्हायला लागलं म्हणते. लगेच फॅन पण बसवून टाकला जुना पाना कसता रे पाहिला होता तीच नेहमी अर्धी भांडी काढली ती नेहमी अर्धी भांडी ठेवली ती ती भरून ठेवली. तिच्याला म्हणलं आपलं तुझ तू करून खा इकडं. तुम्ही कुठे जायचं आहे काय माझ्या तिकडं खातो आमच्या मी ती वैतागली माझ्या मग हे असं मांडलंय बघा पसारा या साप्या. काय करायचं 4 दिवस अब्दून करायचं तसं हा ऍडजस्ट आहे. आता माणसं मुंबईत राहते तेवढ्या खोलीत मुंबईमध्ये राहते 10-15 जण मला एवढ्या तर विशेष वाटायला लागलंय मुंबईमध्ये माणसं तरी लय राहते मोठं ती एवढं कशी. घर आहे ते तरी सुद्धा इकडं असा पसारा आहे लाईटिंग असा राडा मुंबईमधले सगळा. झालंय बरं. याला खिडकी नाही ना खिडकी नाही खिडकी नाही ह्याला काय नाही. इकडं जाऊ काही खिडकी आहे बारकी आहे या बाजूला हे असं इकडं टाकलं हे इकडं देवार आहे पलीकडं असं. पहिलं आपलं जुनं घर आहे बाहेर नाही पलीकडे पण जाऊ आता. बाहेर काय झालंय की म्हणजे जुनं घर कसं आहे ही दिसाय हात ना असं आहे पण पावसाळ्यात ह्यात सुद्धा हे बघा काय असं सांगायचं याच्यात पावसाळ्यात पाणी ह्याच्यात सुटतंय. पाणी सुटते ह्यात पण किचकिच अशी होऊन परिस्थिती जाते आहे सगळं आमच्या घराची. ह्या सुद्धा अशी इकडं बी तसंच आहे इकडे तसंच आहे. इकडे नाही काय होत इकडे होतं ते जरा कारण लय खाली ह्याला पाया भरणी केलेलं नाही नुसतं असंच बांधलेलं आहे आणि बाहेरनं ह्याचं बी सगळं ठिसूळ झालेलं आहे पण प्लॅस्टरमुळं दम काढला ह्यानं सुद्धा नाहीतर काही सुद्धा काही खरं नाही. हे गबाळ हे असं टाकलंय आणि हे कशासाठी काढलंय आपण बघूया. सगळा पसारा ही एवढ्या इटा आणले त्या काल इटा होईल का आणल्या 4 त्या? मजली होईल का ह्यात काय अहो बोलताय 4 मजली होतं का ह्याच्यात? का त्याला काय 2-2 इटा लावायच्या बसायची. 2-2 इटा लावायच्या परत काय डासून अंगावर पाडून मारायचंय काय? 2-2 इटा लावत न्यायचं वर हा मग 4 मजली नाही 5 मजली होईल हा मग तसंच काय तिकडे बघा इटा आणून ठेवले ते इकडे आपला क्रश पडलेला आहे. इकडं क्रश पडलाय थोडासा आपलं गरिबीतून आपल्या घराला प्लास्टर काय घर बांधायचं नाही प्लास्टर करायचं चालू आहे प्लॅस्टर बघा करायचं चालू आहे आणि इकडं असं पसारा सगळा राडा झालेला आहे. आणि ही काल ह्यातून आम्ही आता सायकलसाठी जागा केली इकडं आपली मर्सिडीज म्हणायचं. आणि ही बघा सगळं तुम्ही बघत होता म्हणणारे काय केलंय आता हे सगळं काल सगळं पाक काढलं बघा घरातलं सगळं काढलं ही बघा किती मोठं घर आहे आणि हे मोठं घर आहे आमचं पण ह्याला 15 वर्ष झालं हे असंच आहे. घरकुलमध्ये बांधलं होतं आमच्या वडिलांनी त्याला झाले आता ह्याला झाली 15 वर्ष. आता ह्याला लागणार आहे भरपूर सिमेंट सिमेंट लागणार घालायचं येते पण आता काय करायचं ज्या त्या गोष्टीला ज्या त्या गोष्टी करावं लागते. इकडं असं इकडं ही बाजू इकडं होती आपली टीव्ही या कोपऱ्यात मग हे असंच आपलं कशासाठी करायचं आहे. हा एवढं लांबडं घर आहे हा म्हणजे वेगवेगळं करायचं चाललंय आणि त्याकडे मोकळा सगळा पसारा होता. ते तुम्हाला माहितीये किती खर्च घराला खर्च किती आणि आम्ही रोज त्यातच आहे. आम्ही सेंटरिंग पण कामाला जातोय आम्हाला माहिती आहे किती खर्च आहे. मग हे साध्यात सोपा हो का पत्र सुद्धा नाही तर बघा कसं झालं हा पत्राला चालण्या दिसणार ह्यातनं हो असं आहे. पण आता हे तेवढी शक्य नाही आपलं शक्य नाही तात्पुरतं तसं ठेवायचं आणि प्लॅस्टर तेवढं मारून जरा ह्यालाच पांढरा कलर मारून घ्यायचा आणि त्यात स्वस्तात मस्त आपलं करून आपलं जरा बऱ्यापैकी करायचं चाललंय. परतच्या पुढं पडून नशिबात काय असेल ते आहे पण हे आपलं आहे ते आपलं एवढं व्यवस्थित करून घेऊया. आता बघा ह्याला झालं की आता एक तर असं झालं की लेबर मिळत नाही. मस्त आम्ही रोज काम करतोय पण आता गावण्याच्या मागं गावण्याची कामं आमच्या मागं आमची कामं त्यामुळं नसले हे कसं आहे दुरुस्तीच्या कामासाठी तर मग लवकर होय म्हणत नाही ती मग त्यातनंच ॲडजस्ट केलंय आणि अजून ह्याला 2 दिवस तर टाईम आहे. अजून आज पाणी मारून घेतलंय काल अजून एकदा पाणी मारायचं आहे. ह्याला 15 वर्ष झालं पाणीच नाही. एटा पाणी बसवतं पाणी मारून घेतले येत नव्हतं मग एवढं वाळून गेलं आणि हे सगळा असा राडा होता पहिला खाली याला काही कोमा नाही काय नाही नुसतं असंच आहे. मग तर चला हे तुम्ही माणसाला काय केलं आहे पण हे असंच आपलं हळूहळू थोडं करून छोटंसं आपलं करत राहायचं कामातनं म्हणजे आपल्या
थोड्या थोड्या ह्याच्यातनं वाचवून परिस्थितीनुसार. हां परिस्थितीनुसार थोडं थोडं वाचवत आज 2-3 वर्षापूर्वी वाचवत आतापर्यंत आणलं होतं हां. ते वाचवलेलं थोडंसं तरी आपलं पण नाही म्हणलं तर ह्याला भरपूर खर्च तरी पण होणार आहे. तेवढ्यातनं करावंच करावं लागणार आहे. नाही काहीतरी इकडं तिकडं कारण करायचं पोरं आपण कसं पण काढू हां पोरं नाही ती राहणार पण यात. पोरं राहिला की पोरं नाही ना ते पोराच्या पण लग्नाला पोराला तर काय म्हणायचं मी तर खाली असं भिंतीला टेकलं की सगळे बदा आणि पोरांचं काय पोरांच्या लग्न करायचं म्हणल्यावर जरा दिसायला तर चांगलं पाहिजे की लग्न करायचं म्हणजे का तुमच्या पोराचं लगीन करायचं नाही लगेच लगेच नाही पण अगं पण तिथवर तर थोडंसं दिसायला आले गेले पाहुण्यांना दिसलं पाहिजे म्हणून करायचं थोडं थोडं बरं असू द्या चला मला जायचंय कामावर आणि हे आपलं आमचं छोटं मोठंसं घर कसं हा. वाटलं गावाकडचं आहे बांधायचं म्हणजे असं पहिलं बांधायचं म्हणजे बांधायला काढलं 500 इटात काही घर बांधून होत नसते ते उगा आपलं आणले ते म्हणून आपलं भीत घ्यायसाठी आपलं नॉर्मल केलं एवढंच थोडंसं चला आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा कसा वाटला? वाटला आणि ह्याच्यात अजून आलटा पलट काय हां अजून आलटा पलट होणार आहे दरवाज ह्याला खिडक्या नाही तेव्हा एवढ्या बारक्या खिडक्या आहेत त्या दरवाजाला दाखवते सपोर्ट दिले तेव्हा सपोर्ट देऊन टाकले आम्ही कसं त्याच्यामुळे म्हणजे अजून दरवाजा खिडक्या बदलल्यावर अजून थोडस काय तर छान दिसणार आहे दिसणार आहे पण ती आणि आमच्या बदलायचं जीवासाठी ही लय मोठं काम आहे बंगलाय म्हणायचा बांगला हा बांगला त्याला बांगलाच म्हणायचं आपण मग आता काय काय तर करायचं आपलं ह्याच्यातच त्याला म्हणायचं. आनंदी आनंद राहायचं काय आम्हाला हेच प्लास्टर केला असं वाटलं की ही केलं आपण 5 मजली झालं 5 मजली झालं मग काय तर असू दे आई नशिबात असते ते होत असते करत राहायचं फक्त निवांत हे लगा बसा. आता ते येत काय वैतागलेले लय वर्ष मग काय झाले तर आधीच तर ह्याला प्लास्टर नाही प्लास्टर नाही किती दिवस झालं ते करा, झालं करा, सारखं करा, चालू म्हणते म्हणते माणसाला प्लास्टर तर. करा करा म्हणून वैतागून गेली 4-5 वर्ष झालं 3-4 वर्ष झालं पण तरी पण मी ओढत आतापर्यंत आणलं पण आता काय ते जमका सगळे हे जे क्रश वाळू ते असं खाली पडतंय पडले असं पडतंय असं केलं तरी खाली पडतंय झाडून वैतागून गेले म्हणून म्हटलं तर चला आता नाही असते पण सावली आहे डोक्यावर ती सुद्धा चांगला असते सावली काय आता काढलं तर करून घ्यायचं हा करून घेऊया थोडं थोडं असू सगळं द्या म्हणजे काय तुम्हाला लय भारी करायला लावत नाही तेवढंच आपलं हा, तेवढंच करा पण चांगलं करा माणसाला जीवाला आराम वाटतो बर चालतंय मग तर चला, ओके आमचा एवढा छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये करून सांगा आणि ह्यात काय अजून नवीन तुमच्या पद्धतीनं काय स्वस्तात होईल तेवढं बी सांगा लय नाही स्वस्तात काय होईल ती सांगा याच्यात अजून काय दरवाजा बदल खिडक्या बदल किरकोळ काय स्वस्तात काय होईल ती सांगा आम्ही तर माहित आहे बंगलं बांधतोय पण त्याला लय महागाच्या खिडक्या असते तर लय भारी असते ते काय आपल्याच्यानं होऊ शकत नाही शक्य नाही म्हणून आपलं तुमच्या इकडं काय अजून नवीन स्वस्त काय मिळतंय का काय ते सांगा चल ओके बाय बाय